तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी, कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण बँक निफ्टीवरती. जरासं आपण बँक निफ्टीला ऑन विकली टाईम फ्रेम जर का बघायला गेलो तर इंटरेस्टिंग प्राईज ॲक्शन आपल्याला बघायला भेटते. थोडंसं हिस्ट्री रिपीट करायचं, बाकीचं काही नाही आहे. जर का आपण ऑलमोस्ट एप्रिल 22 नंतर जर का आपण बघायला गेलो आत्तापर्यंत विकली टाईम फ्रेमवरती ज्या वेळी बँक निफ्टीमध्ये कन्झिक्युटिव्ह म्हणजे कंटिन्यू 3 ते 4 ते 5 आठवडे ज्यावेळी पण बँक निफ्टीमध्ये एक हिरवी कॅन्डल बनले विकली टाईम फ्रेमवरती, त्यानंतरनं मार्केटमध्ये एक रेड कॅन्डलचं फॉर्मेशन विकलीसाठी झालेलं होतं. जर का आपण इथं बघायला गेलो तर इथं ऑलमोस्ट 1 2 3 4 कन्सिस्टन्स आपल्याला 4 विकली कॅन्डल जे आहेत त्या ग्रीन बघायला भेटल्या. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक रेड कॅन्डलचं फॉर्मेशन झालं. त्यानंतरनं जर का आपण इथं बघायला गेलो तर इथं पण आपल्याला 5 आठवडे जवळपास ह्याच्यामध्ये कंटिन्युअस ग्रीन वीक बघायला भेटला. त्यानंतरनं एकदा आपल्याला रेडमध्ये बघायला भेटलं रेड वीक कॅन्डल. ओके, त्यानंतर थोडंसं मार्केट डाऊन साईडला पण आलं होतं. अगेन याच्यामध्ये 4 वीक कंटिन्युअसली याच्यामध्ये ग्रीन बनल्या. त्यानंतरनं परत ह्याच्यामध्ये परत ह्याच्यामध्ये एक रेड फॉर्मेशन तयार झालं. मार्केट थोडंसं पॉज आणि परत एक पुलबॅक डाऊन साईडला आला. तर एक्सपेक्टेशन काय आहे की मार्केटमध्ये जर का कंटिन्युअसली 4 ते 5 आठवडे मार्केटमध्ये जर का ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन झालं असेल तर कदाचित मार्केट थोडंसं पॉज घेऊ शकते किंवा थोडंसं कदाचित मार्केट थोडंसं रिव्हर्सल पण येऊ शकते. त्यामध्ये काही नवीन रॉकेट सायन्स नाही आहे. ओके, ही आपली हिस्ट्री होती. जर का आपण आत्ताचे वीक कॅन्डल जर का आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये क्लिअर कट एक इन्व्हर्टेड हॅमर टाईप ऑफ डोजी टाईप ऑफ कॅन्डल ह्याच्यामध्ये बघायला भेटते. ओके, तर मोस्टली टाईप ऑफ डोजी बोलू शकता किंवा इन्व्हर्टेड हॅमर. ओके, तर तशा टाईप ऑफ पॅटर्न ह्याच्यामध्ये बघायला भेटतो जो की ऑल टाईम हायच्या जवळ बनला आहे. आणि 53,600 किंवा 53,000 एक सायकोलॉजिकल नंबर आहे, 52,000 एक सायकोलॉजिकल नंबर आहे. तर ह्या 2 सायकोलॉजिकल नंबरच्या मध्ये मार्केट आहे ऑलरेडी. आणि आपण हिस्ट्री चेकआउट केली तर त्यामध्ये दिसतं आपल्याला की एक जास्तीत जास्त हे 5 आठवडे ह्याच्यामध्ये ग्रीन कॅन्डल बनू शकते. म्हणजे येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला एक ग्रीन कॅन्डल किंवा एक रेड कॅन्डल एक्सपेक्टेड आहे. ओके, जास्त मोठी रॅली अपसाईडला येईल असं जास्त वाटत नाही आहे. प्लस सेकंड थिंग ह्याच्यामध्ये पण आहे की HDFC बँक जो की मेजॉरिटी कॉन्ट्रीब्यूट करतो HDFC बँक, आणि ह्याच्यामध्ये व्हर्टिकल सेल ऑफ आला. सेकंड ह्याच्यामध्ये ICICI बँक जो की ऑल टाईम हायच्या जवळ आहे, HDFC बँक लोला आहे. तर हे दोघंजण ज्यावेळी पण सिंक्रोनाइज होतील त्यानंतरनं मोमेंटम प्लॅन होऊ शकते. अदरवाईज एक अपसाईड जायला एक डाऊनसाईड यायला देन ह्याच्यामध्ये थोडंफार आपल्याला रेंज बाउंड मार्केट येणाऱ्या दिवसासाठी बघायला भेटू शकते. थोडंसं बँकिंग सेक्टर होते, थोडंसं प्रेशर बघायला भेटते कम्पेअर टू बाकीचे सेक्टर. ओके, आता याच्यामध्ये HDFC बँक होते. मी डिटेल्स व्हिडिओ तयार केला होता जो की आपलं दुसरं जे चॅनल आहे त्याच्यावरती ऑलरेडी आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती होता तो व्हिडिओ, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये सांगितलं की कशाप्रकारे HDFC बँकमध्ये ट्रॅप झालं आहे किंवा ट्रॅप करण्यात आलं आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते नंतर आपण बोलू. बट ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो करंटली डेली टाईम फ्रेमवरती जर का आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये क्लिअर कट एक रेंज बाउंड प्राईज ॲक्शन आपल्याला बघायला भेटते, जे की एक अपसाईडची रेंज आणि एक बॉटम साईडची रेंज ह्याच्यामध्ये दिसते. याच्यामध्ये एक डोजी टाईम आपल्याला पॅटर्न दिसतो आहे ऑन रिअल टाईम फ्रेमवरती. तर मंडेला सिम्पल लॉजिक असणार आहे की इथे एक गॅप पेंडिंग आहे आणि डोजीचा हाय आणि डोजीचा लो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जर का मार्केट कुठे तर फ्लॅट ओपन राहिलं जोपर्यंत का हाय आणि लो क्रॉस नाही करत आहे, एक्सपेक्टेड आहे की मार्केट रेनबाउंड प्राईज ॲक्शन बनू शकतं बँक निफ्टी. आणि जर का आपल्याला क्रॉस करताना बघायला भेटला तर आपल्याला एक वरती गॅप आहे, गॅप पेंडिंग, तिथंपर्यंत एखाद्या वेळेस मार्केटमध्ये टार्गेट प्लॅन करू शकतो आहे. अदरवाईज जर का आपण इथं बघायला गेलो तर मार्केट थोडंसं याच्यामध्ये साईडवे जायचा प्रयत्न करते ऑन अ पोझिशनल बेसिसवरती. तर पोझिशनल बेसिसवरती ॲज अ ऑप्शन सेलर एक चांगलं पिक्चर दिसतं याच्यामध्ये. ओके, तर बऱ्यापैकी जर का तुम्ही ऑप्शन सेलिंग प्लॅन करता असाल विथ हेजिंग तर हे एकदम बेस्ट सिनारिओ राहतील. ह्या दोघांच्यामध्ये जोपर्यंत मार्केट आहे तर प्रीमियम बेनिफिट ह्याच्यामध्ये होऊ शकतो आहे. जर का आपण इंटरडे आउटलुक जर का आपण चेकआउट करायला गेलो तर याच्या आधीच तुम्हाला मी सांगितलं होतं की मार्केट ह्या रेंजच्यामध्ये एक्सपेक्टेड जास्त आहे की साईडवे डायरेक्शन दाखवू शकते. ओके, जुना व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्यामध्ये आपण हे डिटेल्समध्ये बघितले होते. सेकंड थिंग त्यामध्ये हे पण गोष्ट चेकआउट केली होती की जर का मार्केटनं हे लेवल ब्रेक केलं तर मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ बघायला भेटू शकतो. इथे एक गॅप पेंडिंग आहे, इथंपर्यंत मार्केट मे बी चान्सेस आहेत की येऊ शकते. आणि अगेन त्या लेवलच्या आसपास मार्केट आलं आहे आणि तिथून रिव्हर्स झालेलं पण आहे. ओके,
तर एक्सपेक्टेशन जसं आपण प्लॅन केला होता त्याप्रकारे याच्यामध्ये रिॲक्शन आले. आता याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर सिम्पल याच्यामध्ये दिसतं आहे की इथं एक गॅप पेंडिंग आहे जी की 53,100च्या आसपास येत आहे. चुकून जर का मार्केट गॅप अप ओपन झाला, चुकून जर का मार्केट 53,100 पासून 53,400च्या आसपास कुठं पण ओपन झाला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं देन आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन याच्यामध्ये क्रिएट करायचा आहे. 2 कारणं असतील. बिकॉज याच्यामध्ये इथं एक आपला सेलिंग झोन आहे प्लस त्यामध्ये इथं गॅप फिलिंग पण होऊ शकते आणि त्या लॉजिकप्रमाणे जर का मोठ्या डायरेक्टली गॅप अप झाला तर याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर ज्यांनी पण पोझिशन कॅरी केली असतील त्यांना डायरेक्टली प्रॉफिट होईल आणि ते मे बी प्रॉफिट बुकिंग प्लॅन करू शकतील. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला, इथं मल्टिपल टाईम मार्केटनं सपोर्ट घेतला होता, सपोर्ट ब्रेक डाऊन झाला, फ्लॅट ओपन झाला, कन्सॉल्टेशन केलं आणि जर का मार्केटनं आजचा हा जो हाय आहे ओके याच्यावरती सस्टेन राहायचा प्रयत्न केला तर तिथंपर्यंत आपण प्लॅन करू शकतो. ओके, तर ही रॅली आपण कॅच करू शकतो. जर का मार्केट आजचा डे म्हणजे कालचा डे हाय आणि कालचा डे लोच्या मध्ये कुठेतरी ओपन झाला तर प्रोबॅबिलिटी जास्त आहेत की तुम्ही याच्यामध्ये एक स्ट्रँगल प्लॅन करू शकता किंवा ऑप्शन सेलिंग बेस्ट राहील. बिकॉज मार्केट थोडंसं साईडवे चॉपी वाटतं आहे. ओके, तर या दोनच्यामध्ये आपण एक साईडवे प्लॅनिंग करू शकतो. जर का मार्केट डायरेक्टली गॅप डाऊन ओपन झाला, चुकून जर का मार्केट इफ एनी रिझन मार्केट जर का 51,934 पासून 52,230 ओके किंवा 52,200च्या आसपास जर का मार्केट आला आणि ह्या लेवलच्या आसपास कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का आपल्याला दिसला देन आपण त्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. किंवा सेकंड लेवल असेल ते म्हणजे 51,700 पासून 51,800च्या आसपास जर का आला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण ज्यामध्ये एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. ओके, आता आपण येऊया थोडंसं निफ्टीवरती. जर का आपण निफ्टीला ऑन अ डेली टाईम फ्रेम विकली टाईम फ्रेम बघायला गेलो तर निफ्टीचं प्राईस ॲक्शन कम्पेअर टू बँक निफ्टी हे पॉवरफुल दिसतं आहे. कारण की ह्याच्यामध्ये जे कॉम्पोनंट आहेत सपोज रिलायन्स असेल ओके इन्फोसिस असेल तर ते थोडंसं पॉझिटिव्ह रिॲक्शन दाखवत आहेत. जसं की याच्यामध्ये जिओचं पण पॉझिटिव्ह न्यूज यायला आले रिलायन्समधून, तर रिलायन्स आणि बाकीच्या गोष्टी पॉझिटिव्ह असल्यामुळं निफ्टी स्ट्रॉंग दिसते. बट जर का आपण विकली टाईम फ्रेमपासून जर का डेली टाईम फ्रेमवरती आलो तर ह्याच्यामध्ये एक मेजर पुलबॅक अजून येणं पेंडिंग आहे जो की कंटिन्युअस अपसाईड गेला आहे. तर थोडंसं बेंड होणं थोडंसं गरजेचं आहे जेणेकरून मार्केटला ते स्ट्रेंथ दाखवेल अपसाईडसाठी. किंवा येणाऱ्या डेजमध्ये जर का मार्केट सपोज 24,400 पासून 24,000च्या आसपास जर का थोडासा कॅम्पास केला आणि मग रेंज ब्रेक केला तर ह्याच्यामध्ये चांगली मोमेंटम अपसाईडला येऊ शकते. किंवा जर का डाऊनसाईडचा रेंज जर का ब्रेक केला तर चांगली मोमेंटम आपल्याला डाऊनसाईडला बघायला भेटू शकते. ओके, आता जर का आपण आलो डेलीपासून इंटरडेवरती, जर का आपण इथून जर का आपण चेकआउट करायला गेलो तर ही जी लास्ट सेशनला जी रॅली आली ही जस्ट रिलायन्सची एक न्यूज आली होती, त्यानंतर त्यामध्ये एक रॅली आपल्याला बघायला भेटले. बट याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर उद्याच्याला पण सिम्पल प्लॅन असणार आहे की हे एक मार्केटसाठी स्ट्रॉंग सपोर्ट्स आहे जिथून मार्केट रिव्हर्स झाला आहे आणि इथं एक मार्केटसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तर इथं मार्केट अपसाईडला जायचा प्रयत्न केला, इथून मार्केट डाऊनसाईडचा यायचा प्रयत्न केला, अगेन मार्केट ह्या लेवलच्या मध्ये आहे. तर जोपर्यंत का टॉप साईडला 24,400 आणि बॉटम साईडला 24,200 मध्ये आहे जोपर्यंत का मार्केट, तोपर्यंत आपल्याला मोठे टार्गेट एक्सपेक्टेड नाही आहेत. मार्केट ह्याच लेवलमध्ये परत तरंगू शकत आहे. जर का मार्केट डायरेक्टली गॅपडाऊन ओपन झाला, चुकून जर का मार्केट 24,182 पासून 24,240 आसपास जर का आला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण अपसाईडला रेट प्लॅन करू शकतो. जर का मार्केटनं 24,180चं लेवल जर का डाऊनसाईडला कन्सॉल्टेशन होऊन ब्रेक केलं डाऊनसाईडला तर आपण डाऊनसाईडचा रेट प्लॅन करू शकतो. टुवर्ड्स ही गॅप फिलिंग पेंडिंग आहे, तिथं पण एक्सपेक्टेड आहे की मार्केट त्या लेवलपर्यंत डाऊनसाईडला येऊ शकते. ज्याने पण लॉंग गेले असेल त्यांचे शॉर्ट कवरिंग त्यामध्ये होऊन जाईल. ओके, तर लॉंग अनवाइंडिंग होऊन जाईल. आता ह्याच्यामध्ये जर का बघायला गेलो आपण सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन आलं, कन्सॉल्टेशन केलं आणि आजचा डे हाय जर का ब्रेक केला तर एक बारकीशी मोमेंट स्कॅल्पिंगमध्ये याच्यामध्ये बघायला भेटेल. आणि जर का मार्केट डायरेक्टली गॅपअप झाला, चुकून जर का 24,400 पासून 24,374च्या आसपास जर का मार्केट आला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण ह्याच्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. सपोज जर का मोठा गॅपअप जर का डायरेक्टली झाला तर बघायला पाहिजे त्याच्यामध्ये पहिले 5-10 मिनटाचे कॅन्डल 15 मिनटाचे कॅन्डल कशाप्रकारे प्राईस ॲक्शन दाखवते, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करायचा विचार करू शकतो आहे. जर का व्हिडिओ कुठं पण आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता, बिकॉज लाईक्सवरून समजतं आहे की कशाप्रकारे कंटेंट तुम्हाला आवडतो आहे. आता पण या मिडकॅप निफ्टीमध्ये जर मिडकॅप निफ्टी जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर मिडकॅप निफ्टीमध्ये आपली मंडेला एक्सपायरी कुठं आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. थोडंसं मिडकॅप निफ्टीचा चार्ट ओपन करूया. याच्यामध्ये जर का आपण मिडकॅप निफ्टी बघायला गेलो तर स्ट्रेट कंटिन्यू नॉनस्टॉप रॅली आलेली आहे, पेंडिंग आहे, पुलबॅक पेंडिंग आहे. ओके, तर एका गोष्टीवरती पुलबॅक ह्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. बेटर सिनारिओ हा राहू शकतो याच्यामध्ये की हे एक सपोर्ट लेवल आहे आणि
जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉलिडेशन केलं, हाईज जर का ब्रेक केले, तर जास्त अपसाईडला स्ट्रेन दाखवण्यापेक्षा बेटर टू वेट की मार्केट ह्या लेवलच्या आसपास येऊ दे. 12,419 पासून 12,431 आसपास जर का आला, ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. किंवा जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास जर का आला, 12,361 पासून 12,376 आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला, तर डीपला बाईंग प्लॅनिंग आपलं असलं पाहिजे कम्पेअर टू अपसाईड. कारण की अपसाईडला ऑलरेडी भरपूर स्ट्रेच झालं आहे. दोन गोष्टी हॅपन होऊ शकतील. जर का मार्केट फ्लॅट किंवा गॅपअप झालं, थोडंसं अपसाईडला जाईल आणि त्यानंतर डायरेक्ट डुबकी मारा डाऊन साईडला. ओके, पुलबॅक पेंडिंग आहे. पुलबॅक आल्यानंतर आपण बाईंग प्लॅन करू. डायरेक्टली जर का फ्लॅट किंवा गॅपअप ओपन झाला, सपोज फ्लॅट ओपन झाला, अपसाईडला गेला, तर अपसाईडला बाईंग लिमिटेड आहे. बट बॉटम साईडला जर का चुकून जर का ह्या लेवलला भेटला, तर आपण बाईचा प्लॅन करू शकतो आहे. आणि ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस असतील, देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील लेवल्स, तर त्याला जरूर जॉईन व्हा. तर त्याची लिंक आहे ते डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे. ओके, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.